छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्याच्या आदर्श वक्त सह्याद्रीच्या पर्वतरांगेशी असलेले कोटमवाडी गाव. कोटमवाडी गाव आणि शितेवाडी गाव या दोन्हींचा संगम म्हणलं तर हे कोटमवाडी गाव आहे. आज या कोटमवाडी गावामध्ये एसटी महामंडळाची जी एसटी आली त्याच्या आगमनासाठी स्वागतासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आदरणीय व्यासपीठावर असणारे आमच्या जुन्नर पंचायत समितीचे उपसभापती अमित भाऊ ढोले, त्याचबरोबर या भागाचं नेतृत्व करणारे तुमच्या शितेवाडी गावचे सरपंच आणि उपसरपंच आमचे सहकारी विकास भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आगर एसटी महामंडळाचे मुख्य अधिकारी आरगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हडसर गावचे उपसरपंच आमचे सहकारी नेहमीच आमच्या बरोबर असतात ते गंगाराम सांगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हडसर गावच्या ग्रामपंचायतचे सदस्य आमच्या पूनमताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पत्रकार जे आपलं सगळ्यांचं छायाचित्र या कैद करत आहेत ते अशोक भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शितेवाडी गावचे सदस्य लक्ष्मण जोशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर असणारे ज्यांनी आता आमचा युवक सहकारी नेहमी किसान सभेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत असतो काही समस्या घेऊन, तो आमचा राजू भाऊ या ठिकाणी आहेत. गवारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या माझ्या महिला भगिनी आहेत. शाळेचे सगळे विद्यार्थी आहेत. आमच्या पलीकडे असणारे आमचे घंगाळदरे गावचे जे शिक्षक तुमच्या गावामध्ये कार्यरत आहेत ते संदीप तळपे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. इथं उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ तरुण सगळेच महिला भगिनी सर्वांना प्रथमतः नमस्कार करते. आज या ठिकाणी एसटी महामंडळाची जी एसटी आपल्या गावामध्ये आले, विकास भाऊंनी सांगितलं की आज ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या परिश्रमाने आणि ज्यांच्या योगदानातून ही एसटी आली, आज तुम्ही सर्व ग्रामस्थांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावा करण्याच्या मागे ज्यांचं खरं मोठं श्रेयाचं हात आणि श्रेयाचं बळ तुमच्या पाठीमागे असेल तर ते आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचं आहे. आज दादांच्या माध्यमातून ज्या गोष्टीला तुम्ही दादांपर्यंत पोहोचले आणि दादांनी तुमचा 3 दिवसात हा प्रश्न मार्गी लावला, असे कार्यसम्राट आपले आमदार आहेत. मी तसंच म्हणायला गेले तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईल की तुम्ही सर्वांनी जो 3 वर्षापर्यंत तुमचा 8 तास चालू होता आणि तो 8 तास तुमचा आज पूर्ण झालेला आहे. आज एसटी तुमच्या गावामध्ये आली. जसं साहेबांनी सांगितलं की एसटीचा टायमिंग हा मुलांच्या शाळेवर, आपण जुन्नरला जाण्याच्या प्रवासावर तो अवलंबून राहील. तर तुम्ही ग्रामस्थांनी नक्कीच जरूर मी तुम्हाला सांगेल की तुमचा टायमिंग जो असेल, संध्याकाळी तुम्हाला 4-4:30 नंतर जुन्नरवरनं आपल्या घरी येण्यासाठी एसटी लागेल किंवा जो आपल्या घरून आपल्याला जेव्हा जुन्नरला जायचे तेव्हा आपल्याला एसटीचा टायमिंग 7चा पाहिजे की 8चा पाहिजे, ह्या हिशोबाने तुम्ही सगळ्यांनी नियोजन करावं आणि एसटीचं टायमिंग सांगावं. तसं म्हणायला गेलं तर पाठपुरावा करण्यामध्ये तुमच्या सर्वांचं श्रेय आहे आणि त्या श्रेयाचं योगदान म्हणून आज तुम्ही जुन्नरला इथून जाणार आहे. आपला जुन्नरचा प्रवास नाही म्हणलं तर इथून 15-20 किलोमीटर अंतरावरचा प्रवास आहे. अद्याप या गावामध्ये अजूनपर्यंत एसटी आली नव्हती. मड गाव हे आपल्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. आपण तिथून पायपीट तिथपर्यंत करत होतो आणि इथं पोहोचत होतो. तर आज नक्कीच तुम्हाला त्या एसटीचा प्रवास चांगला सुजलम सुफलम होईल आणि तुम्ही जुन्नर पर्यंत चांगल्या पद्धतीने जाल. त्यासाठी त्यांचं नियंत्रण असलेले आपले एसटी महामंडळाचे चालक तुम्हाला सुखरूप जुन्नर पर्यंत पोहोचवतील आणि सुखरूप परत आणतील अशी ग्वाही या ठिकाणी देते. आणि तुमची एसटी निरंतर ह्या ठिकाणी चालू राहील अशी दादांच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते की तुमची एसटी बंद होणार नाही, कायमस्वरूपी तुमची एसटी चालू राहील. आज या ठिकाणी तुम्ही बोलवलं, जो मान सन्मान केला, जो सत्कार केला त्याचा स्वीकार करतो आणि आज पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी येतील, आज तुमच्या भागामध्ये नेतृत्व करणारे तुमचे सांगडे साहेब आहेत, अशोक भाऊ आहेत, तुमचे राजू भाऊ आहेत, जोशी भाऊ आहेत, आमचे विकास भाऊ आहेत. आज तुमच्या भागामध्ये नेतृत्व करत असताना आज तुमच्या भागामध्ये एवढं खंबीर नेतृत्व तुमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे विकासाची गंगा ही तुमच्यापर्यंत आपोआप चालत येणार आहे. दादा तर नेहमी सांगतात की विकास भाऊ नेहमी त्यांच्या भागासाठी झगडत असतात. आज विकास भाऊनी त्यांच्या शितेवाडी गावच्या किती परिसरामध्ये किती सुधारणा केलेल्या आहेत, आजूबाजूच्या भागामध्ये किती सुधारणा केलेल्या आहेत. नक्कीच तुम्ही विकास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे इथून येणाऱ्या काळामध्ये दादांच्या पाठीमागे राहावे, दादांना सहकार्य करावे आणि तुमच्या अडचणी असणाऱ्या समस्या आमच्यापर्यंत विकास भाऊंपर्यंत जरी पोहोचल्या तरी विकास भाऊ आमच्यापर्यंत पोहोचवतील. आम्ही नक्कीच तुमच्या समस्या दादांपर्यंत पोहोचू. तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्या शेडचा प्रश्न असू द्या, रस्त्याचा प्रश्न असू द्या, सभामंडपाचा प्रश्न असतो, नक्कीच आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही तो सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू एवढी अपेक्षा आणि आशा तुमच्या पुढे ठेवते आणि इथं बोलवला जो मान सन्मान केला त्याचा स्वीकार करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.